नमस्कार. कसा दिसतोय मग? एकदम मोतीसारखा दिसतोय की नाही रव्याचा लाडू? हॅपी दिवाळी सगळ्यांना. तर चला बनवूया रव्याचे लाडू. सर्वप्रथम 2 मोठे चमचे तुपाची मी घेतली आहे इथे. त्याच्यामध्ये आपण अर्धा किलो रवा टाकून घेऊया आणि त्याला सोनेरी होईस्तोवर भाजून घेऊया. रवा भाजताना इतका सुंदर सुगंध सुटतो ना गाईज. मस्त. कसा मस्त रवा भाजून झालाय आता आपला. आता आपण त्याला आपल्या परतीत काढून घेऊया. या ठिकाणी मी ड्रायफ्रूट्स घेतले आहे आणि आता आपण त्याला मिक्सर मधून फिरून घेऊया सर्व ड्रायफ्रूट्सला. तर बारीक चुरा आपण वापरत आहे इथे. तुम्ही त्याला कापूनही वापरू शकता, पण बारीक चुरा केल्यावर ते मस्तच मिक्स होत आहे सर्व मिक्सरमध्ये आणि छान पण लागतंय. आता मी साखर घेतली आहे. साखरमध्ये मी 3 ते 4 इलायची टाकली आहे. त्याच्यामुळे साखरेला छान वास येतो आणि इलायची छान मिक्स होते, नाही ती दाताखाली आली की ती कडू लागते. आपण सर्व गोष्टी ह्यात ॲड करून घेऊया. अर्धा किलो रवाला मी 1 मोठा वाटी साखर घेतली आहे आणि 1 वाटी ड्रायफ्रुट्स. सर्व काही आपण मिक्स करून घेऊया. आता थोडं दूध टाकून 1 मोठी वाटी दूध तरी लागेल आपल्याला. आपण आता लाडू करायला घेऊ. दूध टाकल्यामुळे त्याला चिकटपणा येतो आणि छान लाडू बांधल्या जातात. तसे आपण त्यात तूप वापरलं आहे. थोडं दूध घालावं आणि मस्त असे लाडू तयार करून घ्यावे. हे लाडू खायला इतके छान लागतात. आपण पूजेलाही हे लाडू ॲज अ प्रसाद ठेवू शकतो आणि अतिशय मऊ सूद लागतात हे लाडू. हे लाडू तुम्ही डब्यात पॅक करून एअरटाईट डब्यात पॅक करून 2 महिने तरी ठेवू शकता. खराब होत नाही हे लाडू. आणि ह्यावर आपण किशमिश गार्निश करून आपले लाडू तयार आहेत. सो एन्जॉय विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. परत एकदा तुम्हाला हॅपी दिवाळी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा माझे व्हिडिओ आणि कमेंट देखील करा तुम्हाला कसे वाटले. थँक्यू.